नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही सर्वांच्या आता चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण GNM थर्ड इयर मिडवाइफरी आणि गायनेकॉलॉजी मधला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। आपला क्वेश्चन पेपर 2024 आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर 5 मार्काचा नेहमीप्रमाणे प्रश्न योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा, म्हणजेच आपण म्हणतो फिलिंग द ब्लँक्स। क्वेश्चन नंबर 1 ज्याच्यामध्ये 15 मार्काचा हा टोटल प्रश्न असतात। तर पहिलं 5 मार्काचे बघूया, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। तर गरोदरपणाचा एकूण सरासरी कालावधी हा 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर तो असो 40 आठवडे, 28 आठवडे, 38 आठवडे, 42 आठवडे, हे ऑप्शन 4 आहेत, पण त्याच्यातलं बरोबर उत्तर आहे 40 आठवडे। फाऊल स्मेलिंगचा लोकीय आहे, डॅश डॅशचे चिन्ह आहे। तर 4 ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, तर त्याचं उत्तर बरोबर आहे सुतिका अवस्थेतील दोष, सुतिका अवस्थेतील सायकोसिस, गर्भपात, सुतिका अवस्थेतील रक्तस्राव हे नाही। तिसरा आहे गरोदरपणाच्या गर्भाशयाच्या अंतःस्तराला डॅश डॅश असे म्हणतात। गरोदरपणाच्या गर्भाशयाच्या अंतःस्तराला डेसिड्यू असं म्हणतात। हे उत्तर बरोबर, म्हणजे हे 4 ऑप्शन आहेत, मोरुला, ट्रोफोब्लास्ट, सायटोब्लास्ट। तर उत्तर बरोबर आहे डेसिड्यू। गर्भाशयात गर्भनिरोधाची साधने ठेवल्यास डॅश डॅश ही जटिलता निर्माण होऊ शकते। 4 ऑप्शन आहेत, गर्भाशयाचा संसर्ग, पोटात दुखणे, गर्भाशयातील साधन, बाहेर पडणे आणि रक्तस्राव होणे। तर मला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करा काय आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर गर्भहृदयध्वनीचे प्रमाण स्वाभाविकता डॅश डॅश प्रति मिनिट एवढा आहे, 120 ते 140। आता परत 5 मार्काच्या जोड्या बघूया, योग्य जोड्या जुळवा। अ गट, ब गट। अ गटामध्ये हे भ्रूदर्शन, गर्भारपणातील रक्तदाब, नवजात बाळकाची कावीळ, एक्टॉपिक गर्भधारणा, 0 स्टेशन। ब गटात आहे तीव्र पोटात दुखणे, फोटोथेरपी, आसन कंटक, मेटोअल्टिका डायमीटर आणि जोखमीचे गर्भारपण। तर आता ह्यांचे उत्तर बघूया। भ्रूदर्शनमध्ये आपण त्याचं उत्तर बघणार आहोत। भ्रूदर्शनाचं काय उत्तर आहे? मेंटोवर्टिकल डायमीटर भ्रूदर्शन। गर्भारपणातील रक्तदाब म्हणजे जोखमीचे गर्भारपण। नवजात बाळकाची कावीळ आपण त्यांना फोटोथेरपी देतो। एक्टॉपिक गर्भधारणा, तीव्र पोटात दुखणे, 0 स्टेशन, आसन कंटक। त्यानंतर आहेत 5 मार्काच्या विधाने चुकी बरोबर दिली। हा पहिला प्रश्न आहे, पुढील टाळू त्रिकोणी आकाराची असते, तर हे चूक आहे, कारण पुढील टाळू ही शंकरपाळीच्या आकाराची असते। मागची जी टाळू असते ती त्रिकोणी आकाराची असते, तर हे पहिलं चूक आहे। वैद्यकीय गर्भपात गर्भावस्थेच्या 20 आठवड्यापर्यंत करता येते, हे बरोबर आहे। जरायू दर्शनामध्ये जरायू हा गर्भाशयाच्या खालच्या भागात रुजलेला असतो, बरोबर। त्यानंतर वर्टेक्स प्रेझेंटेशनमध्ये स्त्रीची प्रसूती स्वाभाविकरित्या होऊ शकत नाही, तर हे चूक आहे। एंडोमेट्रियम हा गर्भाशयाचा सर्वात वरचा थर आहे, तर हे पण चूक आहे, आतला थर आहे एंडोमेट्रियम हा, ठीक आहे। तर आता आपण बघूया, टिपा लिहा, कोणत्याही 3 आहेत। जरायूचे कार्य, मासिक पाळीचे चक्र, 15 मार्काचा प्रश्न आहे। पार्टोग्राफ, सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन यांचे व्हिडिओ आहेत। मासिक पाळीचे चक्राचा व्हिडिओ आहे, जरायूचं कार्य ह्याचाही व्हिडिओ आहे चॅनलवरती, प्लेलिस्टमध्ये बघा। कॉपर्टी 380 हा ऑलरेडी कम्युनिटी हेल्थचा जो आहे सेकंड त्याच्यामध्ये दिलेला आहे, तर तो पण व्हिडिओ आहे, ते पण बघा। व्याख्या लिहा 5 मार्काला। गर्भपात, विटपछेद, ॲस्पेक्शिया, स्वाभाविक प्रसूती, अवृषी प्लासेंटा, प्रसूतीपूर्व गर्भपात, डेफिनेशनचा पण व्हिडिओ आहे, ते बघा। फरक स्पष्ट करा 10 मार्काचा, कोणतेही 2। पूर्ण गर्भपात, अपूर्ण गर्भपात ह्याचाही व्हिडिओ आहे। प्रसूती, रक्तस्राव, प्रसूती पश्चात रक्तस्राव, चिमटा व व्हॅक्यूम लावून प्रसूती, ऑलरेडी ह्याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे, प्लेलिस्टमध्ये जाऊन बघायचा आहे। त्याच्यानंतर 4था प्रश्न आहे,
सो प्रीती गर्भिणी 28 वर्षापासून 32 आठवड्यांची गरोदर आहे. तिचे लोह कमी झाल्यामुळे रक्तक्षयाचे निदान झाले असून तिला प्रसूतीपूर्व कक्षामध्ये दाखल केले आहे. तर खालील प्रश्नांची उत्तर आपल्याला जी आहे ती द्यायची. तर गरोदरपणातील रक्तक्षयाची कारणे कोणती लिहा. प्रीतीमध्ये दिसून येणारी चिन्ह लक्षणे लिहा. गरोदरपणातील रक्तक्षयाची प्रतिबंधात्मक उपचारात्मक उपाययोजना आपल्याला लिहायची आहे. तर हे प्रश्न आहेत बघा, 15 मार्काचा हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये गरोदरपणातील रक्तक्षयाची लक्षणे कारणे कोणती ती लिहायच्यात आपल्याला. प्रीतीमध्ये दिसून येणारी चिन्हे लक्षणे, गरोदरपणात रक्तक्षयाची प्रतिबंधात्मक उपचारात्मक उपाययोजना 5 मार्काचा, गरोदरपणामुळे रक्तक्षयामुळे होणारे दुष्परिणाम लिहा आणि प्रीतीच्या गरोदरपणातील आहाराबद्दल काय सल्ला द्याल 3 मार्काचा प्रश्न आहे. ठीक आहे. किंवा त्याला और आहे प्रसूतीपश्चात जंतुदोषाची व्याख्या लिहा 2 मार्काचा, प्रसूतीपश्चात जंतुदोषाची चिन्हे व लक्षणे 4 मार्काला, प्रसूतीपश्चात जंतुदोषाची वैद्यकीय परिचर्या शुश्रूषा व्यवस्थापन लिहा आणि अशा रुग्णास घरी जाताना काय सल्ला देणार ते आपल्याला 4 मार्काचं लिहायचं आहे. नंतर आहे 5वा प्रश्न, हा सेम 15 मार्काचा प्रश्न आहे. वंध्यत्वाची व्याख्या लिहायची आहे 2 मार्काची. त्यानंतर आहे वंध्यत्वाचे वर्गीकरण लिहायचं आहे. स्त्रियांमध्ये स्त्रियांमध्ये व पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे आणि वंध्यत्वावर उपचार पद्धती लिहा. तर वंध्यत्वावरती रिलेटेडसुद्धा ऑलरेडी माझा व्हिडिओ चॅनलवरती आहे, तोही तुम्हाला बघायचा आहे. म्हणजे ह्याच्यातले जे क्वेश्चन आहेत ते ऑलरेडी बहुतेक क्वेश्चन जे आहेत ते मी आपल्या प्लेलिस्टमध्ये आहेत, शोधा आणि त्यांचे आन्सर बघा. आणि तुमच्याकडे असतील तर तुम्ही जे माहिती आहे ती माहिती घ्या, त्याच्या आधारे तुम्ही स्वतः सोडवू शकता. आता हा इंग्रजी क्वेश्चन पेपर आहे, सेम 2024चा. इंग्लिशमध्ये हवा असेल तर इंग्लिशमध्ये आहे. त्यानंतर हे पूर्ण स्क्रीनशॉट पाहिजे तर काढून घ्या, बघून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. इंग्लिशमध्ये पण बऱ्याच लोकांना हा वाचतो क्वेश्चन पेपर. तर हे क्वेश्चन पेपर आहेत. मी सांगितलेला व्हिडिओ जर तुम्ही पूर्णपणे ऐकलात तर तुम्हाला गरज नाही आहे. तर अशा प्रकारे हा होता आजचा व्हिडिओ. मी महत्त्वपूर्ण जे व्हिडिओ आहे, जी माहिती आहे ती घेऊन येणार आहे. एक्झाम जवळ आलेली आहे. जे इम्पॉर्टंट जे क्वेश्चन होते, मी फरक स्पष्ट करा, जे तुम्हाला हवे होते, जे महत्त्वाचे होते, मी सगळे फरक स्पष्ट करा घेतलेले आहेत. मिडवायफरी आणि गायनेकॉलॉजीचा एकही फरक स्पष्ट करा माझा राहिलेला नसेल. एखाद दुसरं राहिला असेल तर ज्या परीक्षेला विचारलेले आहेत ते सगळेच्या सगळे मी आपले याच्यामध्ये घेतलेले आहेत, व्हिडिओमध्ये फरक स्पष्ट करा घेतलेले आहेत. डेफिनेशन आणि काही इम्पॉर्टंट राहिले असतील, पण फरक स्पष्ट करा मी सगळे घेतलेले आहेत. तर ते तुम्ही जाऊन चेक करा. तुम्ही तुमच्याकडच्या माहिती ॲड करू शकता. तुमच्या नर्सिंग ट्युटरच्या ज्या मेन्शन केलेल्या गोष्टी ॲड करा आणि छानपैकी लिहा. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.